म्युनिसिपालिटी आणि म्हापसा कॉन्स्टिट्युएन्सी फुडाची मिटींग जी आसी पळय न्ही विथ ऑल डिपार्टमेंट्स तांच्या बरोबर ऑर्गनायज केल्ली. म्हापसाचो आमदार आनी आमचो डेप्युटी स्पीकर जोशुआ डिसोजा प्लस आमचे म्हापसा चेअरपर्सन प्रिया मिशाळ, डेप्युटी चेअरपर्सन बापा प्रकाश भिवशे, सगळे कावन्सिलर्स आणि म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटाचे सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट ई जेईज, डेप्युटी कलेक्टर्स, मामलेदार आणि कलेक्टर्स हांच्या बरोबर मिटिंग्स जाली. सगळ्या विशयाचेर इन डिटेलान डिस्कशन्स जाले आनी ह्या सगळ्या विशयाचेर डिस्कशन जाता आसतना मेन थींग इजन प्री मॉन्सून वर्क हेजो जो आशिल्लो ताजो रिव्यू घेतलो. खंय तरी थोडें काम जालां, थोडें काम जावंक ना. ताका सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन्स दिली की सगळें काम जावपाक जाय. तें डिसिल्टिंग क्लिनिंग ऑफ द नालाज हाजेर मोठ्या प्रमाणात भर दिवपाक जाय. बट हांगासर लोकांची चूक आसा. सगळ्याच सरकाराचेर दोश दिवन उपयोग ना. लोकांनी नालाचेर आपले कंपाऊंड वॉल बांदल्या, थोड्यांनी गटाराचेरूच वयर घराय बांदल्यात गटर करून आनी रस्त्यार उदीक आयलें काय तें सरकाराचेर घालप हें लोकांचें म्हणणें आसा. टायम टू टायम म्युनिसिपालिटीनी तांकां नोटिसीस इश्यू करूंक ना, स्टॉप वॉटर वर्क ऑर्डर दिवंक ना. ताका लागून ही समस्या हांगासर उद्भवता. म्हणून फ्लडिंग आनी हें तें खूब मोठ्या प्रमाणात जालां. बट तरी सुद्दां हांवें म्हणजे जितक्या कावन्सिलरांनी आपले सगळे इश्यूज सांगल्या तितके हांवें कन्सर्न इंजिनियराक फाल्यांच्यान सगळे फिल्डाचेर आसतले. म्हणजे रोड सगळे मोटरेबल करप, ज्या ज्या जाग्याचेर गटर्स खड्डे आसा तितके, सिवरेजीचें काम खंयसरी इनकम्प्लीट आसा किंवा बाकीचें आसा तांकां इन्स्ट्रक्शन्स दिला. इन्क्लुडींग मेजर गटर्स जे आसात पळय व्हडली नालाज ते WRD येवन फाल्यांच्यान पुराय क्लिनींग करपाचें काम हे WRD डिपार्टमेंट्स करतले. ड्रिंकींग वॉटर सप्लायज थोडे कडेन जे प्रॉब्लेम्स आशिल्ले विशेश थोड्या वार्डांनी ई कडेन कॉर्डिनेशन करून दिवन तांचे रिजॉल्व्स करपा खातीर लायिल्ले आसा. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे बारीक सारीक वर्क्स ही जी आसा पळय पावसा पयलीं ती तांकां कंप्लीट करपाक मेळना. तेजो ई पर्टिक्युलरली हांगासर आशिल्लो आनी सगळें काम हातांत घेतलें तें करतलें. विशेष करून म्युनिसिपालिटीन काही रिफॉर्म्स हाडपाचे आसात. जशें आमी पंचायतीन रिफॉर्म्स हाडले त्याच धर्तीचेर म्युनिसिपालिटीच्या रिफॉर्म्साची गरज आसा. आमचो DMA थोड्या दिसांनी मूव केल्या उपरांत म्हणजे ते वेगवेगळे त्यांचे अर्दे प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही हे म्हणजे पार्टिशन आसतलें किंवा रिपेर फॉर द हावस हे ते आसतले. इवन दो तेंचे टॅक्सीस कलेक्शन म्हणजे म्हापसा म्युनिसिपालिटीच्या बाबतींत तशें टॅक्स कलेक्शन करपा खातीरय बी मागीर तो गार्बेज टॅक्स आसूं, ट्रेड टॅक्स आसूं, हावस टॅक्स आसूं, सगळ्यात कमी पर्सेंटेजीन करता. बट हांवें COक इन्स्ट्रक्शन्स दिला की हाज्या फुडें आमकां सिस्टम जाग्यार घालची पडटली. इधर बँकेक जाल्यार बाकीच्या कोणाक घेवन 100% टॅक्सीस कलेक्शन करचें पडटलें. मेजर तेंचो एक इशू की फाटलो तेंच्यांनी सिवरेज टॅक्स म्हाका दिसता कितें तरी 4 वर्सां जालें. बट तेंच्यांनी जे रेजोल्युशन घेतला एकाच वर्साचो घेतला. ताका सांगला मेजॉरिटीन तेंच्यांनी डिसिजन घेतला तेन्ना एका वर्साचो टॅक्स ती सद्या पयलीं घेवपाक सुरवात करता आनी बाकीचो तांकां सुरवात करता. कारण वेरियस इश्यूज म्हणजे म्हापसा म्युनिसिपालिटीची शॉप्स अशे वेगवेगळे इश्यूज आसा ताजेर सगळ्या कावन्सिलरांनी डिस्कशन केलें. पण जाता तितके इश्यूज जे आहा पळय ताका तेज्या लेवलाचेर उरलेले इश्यूज जे DMA कडल्यान जी परमिशन घेवपाक जाय ते घेवन ते क्लियर करपाक जाय. मेजर इश्यू आशिल्लो तेंचो तो गार्बेजचो. आज सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटचो MD आशिल्लो. टायम बींग तांकां आमी 2 ते 2.5 म्हयने आमचो कॉन्ट्रॅक्टर दिता. बट सगळ्या म्हापशेच्या लोकांनी सहकार्य करचें पडटलें की तेंच्यांनी म्हणजे सेग्रिगेट करून तेंच्यांनी कलेक्शनाक मदत जर करीत जाल्यार इश्यू रिजॉल्व जातले. त्यान भायर तेंच्यांनी जवळपास 35 जाणांचेर फायन मारल्या. ह्यान फुडें म्हापसा सरावंडिंगान रावता त्या लोकांनी म्हापसा शहरान हाडून गार्बेज उडोवचें न्ही. तांकां जर तेंच्यांनी जर फाल्यां सकाळीं धरून पुलिशे कडेन दीत जाल्यार पुलिसूय एक्शन घेतलें आनी स्ट्रिक्टली एक्शन घेतलें. हांव परत एकदां सांगता इवन दो तांकां हाडून पुलीस स्टेशनार बसय म्हणून सांगलें हांवें. अशा पद्दतीन गार्बेज हांगासर हाडून उडोवं नाकात हाजी मॅसेज तेंच्या पर्यंत वचपाक जाय. ती तो इशू रिजॉल्व जातलो. मेजर 2 बिल्डिंग्स डेलिमिटेड कंडिशनान आसल्यो. आमदारान सांगला त्या प्रमाणे दोनूय बिल्डिंगो फुडल्या एक 8 दिसाच्या भितर ह्या ज्या आहा पळय ते उडयतले. ती कलेक्टर, मामलेदार आनी बाकीचे सगळे आयच्या मिटिंगेक प्रेजंट रावले. सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन्स घेतले. म्हाका दिसता एक फाल्यांच्यान सगळे फिल्डार गेल्या उपरांत फुडल्या 8 दिसाच्या भितर एटलिस्ट 90% प्रॉब्लेम्स रिजॉल्व जावपाक जाय आनी जातले हाची खात्री आहा. सगळ्यांक त्या पद्दतीन तांणी इन्स्ट्रक्शन्स दिला. आयच्या मिटिंगेन सगळ्या जागो खंय तरी नोटिफाय केल्लो आसा. तांच्या कडेन स्वताची गार्बेज शेड आसा. पण एक गार्बेज शेड तेंचो सद्या प्रॉब्लेम जाल्लो आहा. पण आत्तां आमी तो कॉन्ट्रॅक्टर घालतले पळय न्ही जेणे करून सद्याचो प्रॉब्लेम रिजॉल्व जाता. इन फ्युचर म्हणजे CO, चेअरपर्सन आनी आमदार हे बसून तो सायटूय व्हेरीफाय करतले. म्हणजे हांगासर गार्बेज डंप करपाक न्हू. हांव परत सांगता इट इज ओन्ली फॉर द सेग्रिगेशन एंड बेलिंग पर्पज. हाज्या खातीरच आसतले ती खंयसर व्हरून डंप करपा खातीर न्ही. डे टू डे ते क्लियरन्स करपाक. तेंचो म्हापशेचे जे डेप्युटी कलेक्टर ऑफिस आहा ते TCPB ऑफिस आहा पळय
त्यांचे सगळे रूफ बी सगळे पडल्यात आनी ते हांवें कर्मचारी आतांच्या आहात. घडीक तरी ते रिपेर करपाक लायना. तांकां सरळ सांगलां इन फ्युचर आमच्यो म्हापशांत बंद पडलेल्यो कितल्योश्योच बिल्डिंगो आहा, तांची जबाबदारी तेंच्यांनी एखादी बिल्डींग सोदून ती आयडेंटिफाय करून भितर शिफ्ट करपाक जाय. तेंय काम तांकां लायलां हांवें. तिसरी गजाल, आमी इन लॉंग रन म्हापसांत आमचे डेप्युटी कलेक्टर मामलेदार कॉम्प्लेक्स जो आहा पळय न्ही हो बांदपा खातीर भव्य असो कॉम्प्लेक्स घेता, बट इट वील टेक अनदर 6 months. आमी ऑलरेडी बिल्डींग घेतल्या आनी ती घेवन कंप्लिटली नवीन कॉम्प्लेक्स वो ताच्या खातीर आमी बांदपाक 6 म्हयन्या भितर सुरू करतले. त्याच जाग्यार आसलो न्ही. आमी सायडीक बांदतले. ऑनरेबल चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत आयलेले आसा. पयले स्वातेन हांव ताका देव बरें करूं म्हणटा, कारण फाटल्या आठवड्यान आमी मुद्दम गेल्ले तांकां मेळोवपा खातीर टू एड्रेस करंट गार्बेज इश्यू दॅट वी आर फेसिंग इन द सिटी ऑफ म्हापसा. आमकां खबर आसा की जायते तुमी आमचे नजरेक हाडलेले आसा जायते विशय विथ रिगार्ड्स टू डंपिंग ॲट वेरियस सायट्स अक्रॉस द सिटी ऑफ म्हापसा. त्या निमतान आमी आमकांय खबर आसा वी हॅव हॅड वेरियस प्रॉब्लम्स विथ रिगार्ड्स टू वेस्ट मॅनेजमेंट इन म्हापसा. आमकां पोल्युशन बोर्डा कडल्यान आमची एक सायट आसली ती कलेक्शन सायट, थंय आमकां एक बंद करची पडली. त्या कारणाक आमकां वी गॉट टू सी तेजो रिपल इफेक्ट आमच्या इमिजिएटली आमच्या आंगार आयलेलो आसा. एज Kuchele waste management plant could not handle that amount of waste that was piling up in the last 2 months. इतल्यान आमी मुद्दम गेले दोतोराक and we asked his immediate intervention through GWMC. तोच चेअरमॅन जावन आसा ऑफ गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन, आनी तेंच्यांनी आमी रिप्रेझेंटेशन एक केलें दॅट म्युनिसिपल वेस्ट मॅनेजमेंट इज बीइंग टेंडर्ड ऑर आउटसोर्स्ड. ते जायसर आमकां खंय तरी मदत करचें म्हूण हांवें मागणें केलें ऑनरेबल चीफ मिनिस्टरा कडेन, आनी तेंच्यांनी इमिजिएटली आमकां आमच्या लेटराचेर सायन करून ही फॉरवर्डेड द सेम टू गोवा वेस्ट मॅनेजमेंट. अँड तेणें आमकां उतर दिलें दॅट थोडे दिसा भितर आमी म्हापशा येतले म्हणून. त्याच उतराचेर तो आयज पावलेलो आसा म्हापशान. आनी वेगवेगळे तरेचे विशय, मोस्ट इम्पॉर्टंटली लायक आय सेड विथ रिगार्ड्स टू गार्बेज, तेंच्यांनी आयज बरो सपोर्ट दिल्लो आसा. अँड आय एम कॉन्फिडंट दॅट थ्रू हीज डिपार्टमेंट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट अलॉंग विथ म्हापसा म्युनिसिपल काउन्सिल वी विल बी एबल टू सॉल्व दिस वेस्ट मॅनेजमेंट इश्यू वन्स अँड फॉर ऑल. तशेंच बाकीचे विशय जे आसले विथ रिगार्ड्स टू रोड्स, वेदर इट इज वॉटर सप्लाय, रोड्स, इलेक्ट्रिसिटी, WRD, सिवरेज, तसे खूब विशय जे आसा वेदर इट इज इवन ओल्ड बिल्डिंग्स that are in dilapidated condition, which are dangerous for public, dangerous buildings जे आसा which are at the brink of collapsing, तेजेरूय निर्णय घेतलेले आसा. विथ रिगार्ड्स टू लँड फिलिंग ऑल्सो, वॉटर लॉगिंग, वेगवेगळे तरेचे इश्यूज आयज आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान एड्रेस केलेले आसा. अँड विथ दीस मिटींग आय एम कॉन्फिडंट दॅट फुडले 10 दिसां भितर चडशे विशय आमचे जे आसा ते सॉल्व जातले म्हणून.